या ठिकाणी या मध्यमध्ये ज्या पद्धतीने ओवेसीचं डुक्कर आणि हे सगळे लोक जे एक झालेत होण्यासाठी लँड जिहाद सुरू केलाय मित्रांनो। लँड जिहाद याला उत्तर देणार ना? ही निवडणूक मित्रांनो आपला धर्म वाचवण्याची निवडणूक आहे। या सोलापूरमध्ये लव जिहादच्या नावाखाली आपल्या अनेक बहिणींना लव जिहादला बळी पाडलं जातं। शक्करपेट होती त्याची त्या ठिकाणी शक्करपेट करण्याचं काम काही लोकांनी केलं। मला 15 मिनिटं द्या, मी इथून हिंदूंचं नामोनिशान मिटवून टाकतो। अशा ओवेसीच्या हातात हात घालून प्रणिती शिंदे आणि त्यांच्या पप्पाने इथल्या हिंदूंना संपवायची सुपारी घेतली। त्या काँग्रेसच्या रॅलीमध्ये मित्रांनो हिरवे झेंडे नाचवले। या हिरव्या झेंड्याला उत्तर द्यायला उत्तर प्रदेशवरून खास आज योगी आदित्यनाथ आलेत मित्रांनो। आणि सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे आणि ओवेसी यांनी कितीही सोबत लढले तर इथला सोलापूरकर सांगितलं पाहिजे सोलापूरने की हा भाजपाचा बालेकिल्ला आहे। आणि मित्रांनो आज त्या ठिकाणी प्रभू रामाची भूमी असणाऱ्या उत्तर प्रदेश मधून योगी आदित्यनाथ आपल्याला भेटायला येत आहेत मित्रांनो। बंधू भगिनींनो, या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांचं स्वागत करण्यासाठी आपण जे मोठ्या संख्येने आलात, माझ्या अगोदर मनीष काळजेजीने सांगितलं की काल परवा उद्धव ठाकरेंची या ठिकाणी ओवेसींच्या लोकांच्या हातात हात घालून चिल्ड्रन पार्क मध्ये सभा झाली। खरे अर्थानं या बालिश लोकांची सभा बाल उद्यानातच होऊ शकते हे सोलापूरकरांनी ओळखलंय मित्रांनो। आपण म्हणायचो कि या ठिकाणी काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर छत्रपति शिवाजी महाराज ना होते तो सबकी सुन्नत होती। मित्रांनो आपल्या सगळ्यांना गरज आहे या ठिकाणी या मध्यमध्ये ज्या पद्धतीने ओवेसीचं डुक्कर आणि हे सगळे लोक जे एक झालेत या सगळ्यांना वेळेवरच उत्तर देण्याची गरज आहे मित्रांनो। आपली सभा जिथं सुरू आहे माझ्या नजरेच्या समोर असणार कर्णिक नगर, ज्या ठिकाणी 100% हिंदू राहत होते, ज्या ठिकाणी आपली महाआरती व्हायची, ज्या ठिकाणी गणेश उत्सव व्हायचे, त्या कर्णिक नगर मध्ये मद्रसे उभा राहायला लागले मित्रांनो। या विषयात आपल्याला आवाज उठवावा लागेल मित्रांनो। ज्या ठिकाणी आपलं गणपती मंदिर आहे, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे अजेंडा राबवण्यासाठी लँड जिहाद सुरू केलाय मित्रांनो। लँड जिहाद याला उत्तर देणार ना? या लँड जिहादच्या विरोधात उभा राहणार ना? मित्रांनो माझी विनंती आहे की ही निवडणूक राम सातपुते विरोधात प्रणिती शिंदे नाहीये। ही निवडणूक मित्रांनो आपला धर्म वाचवण्याची निवडणूक आहे या सोलापूरमध्ये मित्रांनो। जर धर्म राहिला नाही तर आपलं अस्तित्व शून्य होईल। त्यामुळे माझी विनंती आहे या सोलापूरमध्ये लव जिहादच्या नावाखाली आपल्या अनेक बहिणींना लव जिहादला बळी पाडलं जातं मित्रांनो। या विरोधातली ही निवडणूक आहे। ही निवडणूक मित्रांनो देवेंद्र कोठेने सांगितलं की एक काळी साखरपेट होती, त्याची त्या ठिकाणी शक्करपेट करण्याचं काम काही लोकांनी केलं। त्याच्यामुळे मित्रांनो येत्या काळामध्ये याच्या विरोधात लढायचं असेल तर इथं भाजपाचा खासदार झाला पाहिजे मित्रांनो। आपल्याला माहिती आहे की काँग्रेसचं राजकारण कसं आहे या सोलापूर शहरामध्ये। या ठिकाणी एमआयएम आणि काँग्रेस एक झालेत। जो ओवेसी, मला 15 मिनिटं द्या, मी इथून हिंदूंचं नामोनिशान मिटवून टाकतो। अशा ओवेसीच्या हातात हात घालून प्रणिती शिंदे आणि त्यांच्या पप्पाने इथल्या हिंदूंना संपवायची सुपारी घेतली मित्रांनो। त्यामुळे याच्या विरोधात बोलावं लागेल मित्रांनो। आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे की इथं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अतिशय जबाबदारीने सांगतोय की मंदिरावरचा कळस आणि तुमच्या आमच्या दारातली तुळस जर सुरक्षित ठेवायची असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाहीये मित्रांनो। भाजपाशिवाय पर्याय नाहीये मित्रांनो। आपल्या सगळ्यांना सांगतो की ही निवडणूक
देशाच्या आणि धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे। ही निवडणूक मित्रांनो त्याग तपश्चर्या आणि संघर्षाने पुन्हा एकदा उभा राहिलेल्या भगव्यासाठी लढणारी निवडणूक आहे। मित्रांनो आम्ही या ठिकाणी ज्या वेळेस आमचा उमेदवारी फॉर्म भरला त्यावेळेस आम्ही आमच्या हातामध्ये भगवा घेतला, आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेतला, परंतु समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने मित्रांनो ज्या रस्त्याने आम्ही गेलो त्या रस्त्याने फॉर्म भरायला गेलो त्या काँग्रेसच्या रॅलीमध्ये मित्रांनो हिरवे झेंडे नाचवले। या हिरव्या झेंड्याला उत्तर द्यायला उत्तर प्रदेशवरून खास आज योगी आदित्यनाथ आलेत। मित्रांनो आपली गरज आहे, या देशाची गरज काय तर राष्ट्रभक्ती आहे। या देशामध्ये परमोच्च काय असेल तर हा देश आहे। परंतु मित्रांनो उत्तर प्रदेश मध्ये या ठिकाणी तुष्टीकरणाचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणारे योगी आदित्यनाथ या ठिकाणी येत आहेत। मित्रांनो हे त्याच उत्तर प्रदेशातून येत आहेत योगीजी ज्या उत्तर प्रदेशामधल्या मदरशांना दिलं जाणारं बेकायदेशीर अनुदान बंद करण्याचं काम योगीजीने केलं। मित्रांनो आपल्या गोमातेला कापलं जायचं, या सुशील कुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी या सोलापूर मधल्या कत्तलखान्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं। मित्रांनो त्या ठिकाणी असणाऱ्या या सोलापूर मधला सगळ्यात मोठा कत्तलखाना शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाला। मित्रांनो याचं उत्तर विचारावं लागेल। ही निवडणूक त्या ठिकाणी राम सातपुते विरोधात प्रणिती शिंदे नाहीये, ही निवडणूक मित्रांनो आपला धर्म वाचवणारी निवडणूक आहे। त्यामुळे माझी विनंती आपल्याला मित्रांनो 100% आपलं मतदान झालं पाहिजे, 100% मतदान झालं पाहिजे। मी ज्या कॉलनीत राहतोय त्या कॉलनी मधल्या प्रत्येकाला मतदानाला बाहेर काढलं पाहिजे। मी ज्या भागात राहतोय त्या भागात असणाऱ्या प्रत्येक युवकाला मतदानाला सोलापूरला बोलवलं पाहिजे, ही आपली जबाबदारी। मित्रांनो आपण जर आता चुकलो तर आपल्याला आपला धर्म कदापि माफ करणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। माझी विनंती आहे मित्रांनो समोरचा उमेदवार म्हणतो लेख सुरू आहे मित्रांनो, परंतु माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्या घरातली जर लेख या जिहाद्यांपासून वाचवायची असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही मित्रांनो, बरोबर ना। त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्याला मिळून पूर्ण ताकदीने उभा राहावं लागेल। मित्रांनो भगवा आतंकवाद म्हणणाऱ्या जो भगवा आमच्या वारकऱ्यांच्या खांद्यावर घेऊन लाखो वारकरी पंढरीला येतात, जो भगवा गड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी फडकवला, जो भगवा अर्जुनाच्या रथाला होता, जो भगवा आमच्या जय सिद्धेश्वर महाराजांच्या अंगावर आहे, त्या भगव्याला आतंकवादी म्हणायचं काम या दळभद्री शिंदेंनी केलंय। त्याच्या विरोधात ही निवडणूक आहे मित्रांनो ही निवडणूक हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्याच्या विरोधातली निवडणूक आहे। मित्रांनो ही निवडणूक त्या ठिकाणी ज्यांनी कुणी प्रभू रामाला त्या ठिकाणी राम जन्मभूमीमध्ये जन्म झाला नाही, प्रभू राम अस्तित्वात नाही आहे, प्रभू राम हे काल्पनिक आहे, अशा पद्धतीचं कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देणाऱ्या त्या सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या काँग्रेसला धडा शिकवायची निवडणूक आहे। मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीमध्ये मित्रांनो आपण सगळ्यांनी झोकून देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा या ठिकाणी हृदयात ठेवून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या सोलापूरमध्ये पुन्हा एकदा सोलापूर हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। त्या ठिकाणी कितीही काही झालं आणि सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे आणि ओवेसी यांनी कितीही सोबत लढले तर इथला सोलापूरकर सांगितलं पाहिजे सोलापूरने की हा भाजपाचा बालेकिल्ला आहे। आणि निश्चित मला विश्वास आहे येत्या 7 तारखेला तुम्ही सगळ्यांनी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की भाजपाला विजय करा। राम सातपुतेला मतदान म्हणजे मोदींना मतदान, राम सातपुतेला मतदान म्हणजे भगव्याला मतदान। आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय श्रीराम।